आज मी आणि रोशन आम्ही मार्केट ना खूप लांब नाहीये, हा मार्केट खूप मस्त आणि काकू वांगे तर कसा दिला काकू? हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी आणि रोशन आम्ही दोघं पण जात आहे भाजी खरेदी करायला, म्हणून मी म्हणते की मी कशा प्रकारे भाजी खरेदी करते त्याचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे। तर हा व्लॉग तुमच्यासाठी आहे, चला तर मग जाऊया। मार्केट ना खूप लांब नाहीये, थोडं लांब आहे, पण पायी नाही जाऊ शकत, गाडीनेच जावं लागेल आम्हाला। तर आम्ही रस्त्यात आहे, थोड्याच वेळात मार्केटला पोहोचून जाऊ। तुम्ही बघू शकता मार्केट खूप मस्त आणि खूप भरलेलं आहे, म्हणजे खूप सारे भाजीवाले आहे आणि आज आमच्याकडे भरपूर भाजीचं घ्यायचं आहे, कारण भाजीचं काहीच नाहीये घरी। तर बघूया आता काय काय घ्यायचं। तर आता ना रोशननी गाडी लावली आहे पार्किंगला आणि आम्ही पायी निघालो आहे, कारण आम्हाला भरपूर भाजीचं घ्यायचं आहे आणि इथे ना खूप थोडासा कल्ला आहे, कारण गाड्या येत जात आहे आणि पब्लिक पण खूप सारी आहे। बघू आता काय घेतोय, तर पण भाजीचं तर सर्वच घ्यायचं आहे। बघ काकू वांगे, काकू वांगे कसे दिले? खूप जास्त महाग आहे। सर्वात आधी आम्ही आता चवळीच्या शेंगा घेतल्या आहे। आज मी व्लॉगच शूट करत आहे, रोशन घेईल भाजीचं सर्व। विचार केला आता की वांगे पण घेऊन घ्यायचे, कारण वांगे पण नव्हते घरी आणि भाजीचं नाही राहिलं तर वांगे कामात येते करायला। तर वांगे घेतले आम्ही इथे, पण ते ना भाजीवाले एवढे म्हणजे हेकड राहतात, बिलकुल भाव नाही सोडत। गवाराच्या शेंगा 40 रुपये पाव, म्हणजे किती जास्त झालं। रोशन काकडी घेऊन घे, पराठ्यासाठी छान राहील। रोशन तिथली गोबी छान आहे, तिकडली गोबी छान आहे। फुलं घ्यायचे का? तर तो बोलला की नाही, घरीच खूप फुलं लागली। अद्रक घ्यावं लागते, अद्रक नाही आहे घरी। अद्रक मिरची दोन्ही पण घेऊन घे, कारण कुठे पण तेवढंच आहे ना। खूप जास्त विचारत होता काय घ्यायचं आणि काय नाही, पण वालाच्या शेंगा दिसल्या तर वालाच्या शेंगा म्हटलं घेऊन घे आणि वालाच्या शेंगा घेतल्या। आणि अद्रक पण घ्यायचं होतं, रोशन बोलला समजे। एवढी गडबड होत आहे, हा रोशन ना खूप गडबड करते आणि मला दोष देत आहे आणि भांडण होत आहे आता आमचं। किती म्हणते? नरम आहे का? नरम, मग काय नको। घरी अद्रक आहेच नाही, मी विचार केला की चहासाठी अद्रक लागते तर घेऊन घ्यावं, तर म्हणून मी घेऊन घेतो। नेहमीप्रमाणे आम्ही आलो आहे पाइनएप्पल खायला। झालं होतं आमचं, पण तरी आम्ही कधी पण ऍज युजल कधी पण आलो इकडे मार्केटला तर आम्ही पाइनएप्पल नक्की घेतो खायला, कारण आमच्या दोघांना पण खूप आवडते ते। आणि खूप सारं भरपूर सारं भाजीचं घेतलंय, पण खूप सारं राहिलं पण नाही घ्यायचं, कारण मग नंतर खूप विचार पडते की कशाची भाजी करू म्हणून। तर लवकरच घेऊ आम्ही, म्हणजे खूप सारे घ्यायचं, घेऊ सर्वच। इथलं पाइनएप्पलच खातो आम्ही नेहमी आणि खूप जास्त टेस्टी राहते, म्हणून आम्ही नेहमी खातो आणि मला खूप आवडते। वाव, अमेझिंग। मला खूप जास्त आवडते, म्हणून आम्ही घेतो खायला आणि खूप अप्रतिम लागते। रोशन बोलला की घरच्यासाठी पण घेऊन घेऊया एक पाइनएप्पल पूर्ण, तर मी बोलले की ठीक आहे चालेल घेऊन घे। तर म्हणून मग एक पाइनएप्पल आम्ही घरच्यासाठी घेत आहे, पण तो बोलला की इथेच कापून घेऊया, घरी नाही कापू पाइनएप्पल, कारण आपल्याला तेवढं जमत नाही, म्हणून मग तिथेच कापून घेतलं आणि घरच्यासाठी पॅक केलं। घरी टमाटर नव्हते, टमाटर घेणं खूप इम्पॉर्टंट होते, तर फायनली आम्ही 2 किलो टमाटर घरच्यासाठी घेतलाय, कारण काही पण करायला टमाटरची मदत लागते, जस्ट लाईक चटणी पण करायला टमाटर लागते, म्हणून आम्ही मस्त टमाटर घेऊन घेतले। मला फुलगोबी खूप आवडते, तर माझी खूप इच्छा होती की फुलगोबी घ्यायची, पण गोबी बिलकुल पण चांगली नव्हती, म्हणजे खूप खराब येत होती। म्हणून हा बोलला की तुला काही इतकं इम्पॉर्टंट आहे का की गोबी घेतलीच पाहिजे? मी बोलले की नाही राहू दे, एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये छान, पण नाही घेऊ। तर पण फायनली
आम्हाला छान गोबी मिळाली तर मग आम्ही घेऊन घेतली. पोहळं घेतलं, शिमला मिरची घेतली, सांबार घेतलं, म्हणजे बीट कशी दिले घेतलं तर नाही का भरपूर सारं भाजीचं घेतलं आम्ही. तर इतकं काही मग आता म्हटलं गरज नाही आहे की बाकी पण घेतलं पाहिजे म्हणून एवढंच ठीक आहे, एवढं घेतलेलं तेवढं ठीक आहे म्हणून मग आम्ही समोर निघालो. फुलगोबी कशी दिली दादा? दादा फुल 20चा म्हणताय. हा फायनली भाजीचं घेऊन झालाय, काहीच कमी नाही आणि काहीच जास्त नाही असं घेतलंय. आणि खूप काही भाजीचं नव्हतं घेण्यासारखं, म्हणजे मी चॉईस नुसारच भाजीचं घेते जे मला आवडते ते. पण आता यावेळेस चॉईस नुसार नाही घेता आलं कारण जास्त नसल्यामुळे जे होतं त्यातच हॅपी राहावं लागतं मला. पण ठीक आहे, चालेल. आता आम्ही घरी जायला निघालो आहे, रस्त्यातच आहे. बस आता रोडनी आता घरी चाललं जाऊ आम्ही. हा फायनली घरी जातो.